विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, माढा विधानसभा मतदारसंघ। उजनी वीर धरणातून मोठा विसर्ग, भीमा नदीत 1,45,000 क्युसेक पाणी, पंढरपुरात हाय अलर्ट। पंढरपूरकरांसाठी अतिशय महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे। उजनी धरण आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या मोठ्या विसर्गामुळे भीमा नदीपात्रात तब्बल 1,45,000 क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे। हे पाणी मध्यरात्रीपर्यंत पंढरपूरच्या नदीपात्रात दाखल होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। भीमा नदीतील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे। ही परिस्थिती लक्षात घेऊन पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे आणि मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी नदीपात्रालगतच्या व्यासनारायण झोपडपट्टी आणि अंबिका झोपडपट्टी परिसरात प्रत्यक्ष भेट देत नागरिकांना सतर्क केले। नदीकाठच्या नागरिकांनी कोणतीही जोखीम न घेता आपल्या घरातील मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे आणि जीवनावश्यक साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, तसेच शक्य तितक्या लवकर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने आधीच तयारी सुरू केली आहे। रायगड भवन आणि रामबाग येथे प्रभावित नागरिकांसाठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे। पाणी मध्यरात्रीपर्यंत येण्याची शक्यता असल्याने पाणी घरात शिरल्यानंतर स्थलांतर करण्यापेक्षा त्यापूर्वी सुरक्षित ठिकाणी जावे असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। प्रशासन नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करत असताना झोपडपट्टीतील महिलांनी तहसीलदारासमोर आपली व्यथा मांडली। दरवर्षी पाणी आले की आम्हाला घर सोडून दुसरीकडे जावे लागते। पुरामुळे नुकसान होते, मात्र झालेल्या नुकसानाची सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नाही, अशी व्यथा महिलांनी मांडली। आव्हान आहे की पाणी जास्त असताना कोणीही पाण्यात उतरू नये। जे बंधारे तालुक्यातले ते सर्व पाण्याखाली जाणार आहेत, त्यामुळे तिथे बॅरिगेटिंग लावून वाहतुकीला बंद केले आहेत। तरी रात्री कोणीही त्या बंधाऱ्यावरून वाहतूक करू नये। गावातल्या लोकांनाही आवाहन केलं आहे की नदीकाठच्या लोकांनी त्यांचं साहित्य घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे। त्यावर तहसीलदार सचिन लंगोटे यांनी नियमित आणि अधिकृत घरांना नियमानुसार मदत मिळू शकते, मात्र अतिक्रमणाच्या ठिकाणी असलेल्या घरांना मदत मिळताना अडचण येऊ शकतात असे स्पष्ट केले। तसेच नुकसान झाल्यास पंचनामा करून वरिष्ठ पातळीवर मदत मिळविण्यासाठी प्रशासनाकडे प्रयत्न केले जातील असे आश्वासनही त्यांनी दिले। दरम्यान पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे। नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि स्थलांतराच्या कामात प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे। यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते। त्यांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि धोका वाढण्यापूर्वी सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले। एकीकडे भीमा नदीत 1,45,000 क्युसेक पाण्याचा मोठा प्रवाह, तर दुसरीकडे मध्यरात्री पंढरपूरच्या नदीपात्रात पाणी पोहोचण्याची शक्यता, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। नागरिकांनीही कोणतीही जोखीम न घेता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आणि वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। सध्या आम्ही व्यासनारायणच्या इथं आहे, तर मी सगळ्या इथल्या नागरिकांना एवढंच आवाहन करते की आता सद्यस्थितीला ठीक आहे, पण पहाटे पहाटे पाण्याची पातळी अचानक वाढू शकते आणि आम्ही सगळ्यांना सतर्क राहण्याचा एक इशारा देते। आणि नगरपालिकेची आमची सर्व टीम इथे सज्ज आहे। रात्री अपरात्री अचानक पाणी जर वाढलं किंवा पहाटेपर्यंत, तर इथून लोकांना स्थलांतरित करण्यासाठी आमच्या नगरपालिकेची टीम इथं सज्ज आहे। आणि तुम्हाला कुठलीही कसलीही अडचण आली तर तुम्ही आमच्या संबंधित इथल्या टीमशी संपर्क साधावा, आमच्याशी संपर्क साधावा। इथल्या भागातील तुमचे जे काही तुमचे ओळखीतले सहकारी आहेत, नगरसेवक आहेत, त्यांच्या सगळ्यांसोबत म्हणजे संपर्क साधून तुम्हाला जी काही मदत लागेल त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला हाक द्यावी। आम्ही तुमच्यासाठी इथं तत्पर आहोत। मी इथल्या सगळ्या नागरिकांना एवढंच आवाहन करते की आपली छोटी लेकरं, तुमचं सगळं जे काही साहित्य, महत्वाच्या वस्तू आणि आपली जनावरं हे आणि स्वतःच्या सुरक्षतेसाठी काळजी घ्या, सतर्क राहावा। आणि आपल्याला रायगड आणि रामबागेच्या इथं शिफ्ट करायची तयारी म्हणजे झालेली आहे, तर कुठल्याही ह्याचा विलंब न करता तुम्ही सगळ्यांनी इथून तिकडं हे करावं आणि
कसली कसली कधी अडचण आली तर संबंधित अधिकारी आहेत इथं, आमची नगरपालिकेची संपूर्ण टीम इथं तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तर त्यांच्यासोबत संपर्क साधून तुम्ही स्वतःची आणि स्वतःबरोबर आपल्या सर्व कुटुंबाची आणि आपल्या जनावरांची देखील काळजी घ्यावी असं आवाहन करते. उजनी धरण क्षेत्रामध्ये होणारा जास्त पाऊस आणि वीर धरण क्षेत्रामध्ये होणारा जास्त पाऊस याच्यामुळं उजनी धरणातून आज भीमा नदीमध्ये 80,000 क्युसेस इतका प्रवाह चालू केलेला आहे आणि वीर धरणामधून 63,000 क्युसेस इतका प्रवाह केलेला आहे. एकूण 1,43,000 ते 45,000 क्युसेस पाणी भीमा नदीमध्ये एकत्रितपणे पंढरपूर या ठिकाणी येणार आहे. आणि इरिगेशन विभागाकडनं यापूर्वी दिलेल्या सूचनानुसार आणि जे काही जुने स्टँडर्ड्स आहेत त्यानुसार शहरातील 3 भाग हे या पाण्याखाली झोनखाली संवेदनशील आहेत. त्याच्यामध्ये व्यासनारायण झोपडपट्टीचा एक भाग आहे, दुसरा संतपेठचा एक भाग आहे आणि अंबाबाई पटांगण झोपडपट्टीचा भाग आहे. अंबाबाई पटांगण आणि व्यासनारायण झोपडपट्टी 1,15,000 क्युसेसलाच पाण्याखाली येते. त्यामुळं हा पूर्ण डेंजर झोन मधला भाग असल्यामुळं आम्ही आज मान्य तहसीलदार साहेब आहेत, सर्व नगरपालिका प्रशासन आहे, इथले सर्व स्थानिक आहेत, स्थानिक आमचे सन्माननीय नगरसेवक आहेत, एकत्रितपणे आम्ही येऊन या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि इथल्या सर्व लोकांना अवगत केलेलं आहे की पाण्याचा प्रवाह जास्त आहे. त्यामुळं हा प्रवाह पहाटेपर्यंत या ठिकाणी पोहोचू शकतो. त्यामुळे त्याच्या आधीच आपल्याला इथून शिफ्ट व्हावं लागेल. तिसरा भाग आहे की संतपेठ भाग. संतपेठ भागामध्ये सुद्धा 1,35,000 क्युसेसच्या पुढे जर पाणी वाढलं तर संतपेठमध्ये सुद्धा पाणी आंबेडकर नगर संतपेठमध्ये यायला सुरू होतं. त्यामुळे 1,43,000 क्युसेस असल्यामुळे त्याही भागामध्ये पावसाच्या पाण्यामुळे त्रास होणार आहे. त्याही ठिकाणी जाऊन प्रशासनाच्या वतीने आम्ही लोकांना अवगत करत आहोत. इथून जे लोक आम्ही शिफ्ट करत आहोत त्यांना या ठिकाणी रायगड भवन या ठिकाणी आम्ही राहण्याची सोय केलेली आहे. त्याचबरोबर रामबाग या ठिकाणी सुद्धा करत आहोत. त्या ठिकाणी लोकांना राहण्याची सोय करून त्या ठिकाणी इतर सर्व सुविधा प्रशासनाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. सर्व स्थानिक नगरसेवकांनी आमच्या बरोबर आहेत. सर्वांना नागरिकांनाही अवगत केलेलं आहे. नागरिकांना विनंती आहे की पाण्याचा प्रवाह जास्त आहे आणि याच्यामध्ये सुद्धा वाढ होऊ शकणार आहे. त्यामुळे त्या दोन्हीचा गोष्टीचा विचार करून आपल्या स्वतःच्या जीवितास हानी होऊ नये, आपलं जे काही घरातलं साहित्य आहे त्याचंही हानी होऊ नये यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करून प्रशासनानं नेमून दिलेल्या ठिकाणी शिफ्ट होऊन सहकार्य करायचं.